महाराष्ट्र स्वराज्य पक्षात 150 विद्यार्थ्यांनी पक्षप्रवेश केलाय। आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पक्षाचे नाशिक महानगर प्रमुख रोशन खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे पक्षप्रवेश आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं। बैठकीच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर थोरात, नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख उमेश शिंदे, नाशिक महिला जिल्हा प्रमुख रेखा जाधव, नाशिक जिल्हा विद्यार्थी प्रमुख सागर पवार, युवा जिल्हा प्रमुख नितीन दातील, युवा महानगर प्रमुख नितीन पाटील, महानगर प्रमुख सुधीर काळे, जिल्हा संघटक संदीप आवारे, हरीश कुंदे, रागिनी आहिरे, महिला संघटक नाशिक तालुका प्रमुख समाधान जाधव, रागिनी आहिरे महिला संघटक, नाशिक तालुका प्रमुख समाधान जाधव, कामगार आघाडी तालुका प्रमुख नारायण बोराडे यांच्या हस्ते आदींच्या उपस्थितीत 150 विद्यार्थ्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला। यावेळी महानगर प्रमुख रोशन खैरे यांनी अधिक माहिती दिली। आज दिनांक 12 तारखेला नाशिक शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये विद्यार्थ्यांनी स्वराज्य पक्षाचा प्रवेश केला असून आता स्वराज्य पक्षाचे घोडदौड नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये थांबणार नाही, याच्यापेक्षा जास्त वेगळा याच्यामध्ये प्रवेश चालू होतील। येत्या 15 दिवसामध्ये नाशिकचे काही सत्ताधारी पक्षातले काही लोक येण्यासाठी इच्छुक असून ते आज काही कारणासाठी येऊ नाही शकले। पुढच्या प्रवेश संदर्भात त्यांची आमची चर्चा चालू असून सत्ताधारी पक्षातले अनेक जण या पक्षामध्ये येण्याची इच्छुक आहेत। आज ज्यांनी प्रवेश केला अजून आम्ही पदांचं वाटप केलं नाही, त्याच्या कॅटेगरीनुसार आम्ही कॉलेजचे जे विद्यार्थी तरुण विद्यार्थी मुलं मुली आहेत त्यांना पदांचं वाटप करू। स्वराज्य वाढवण्यासाठी त्यांना सांगू स्वराज्य कशा प्रकारे वाढवायचं। प्रमाणात स्वराज्य पक्षामध्ये विद्यार्थी तरुण युवकांचा प्रवेश करण्यात आला आहे, त्यांचं स्वराज्य पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत। यानंतर स्वराज्याची घोडदौड ही अशीच मोठ्या प्रमाणात चालू राहील हे या ठिकाणी आम्ही सर्व वरिष्ठांच्या वतीने ग्वाही देतो। 2 शब्द या प्रवेश सोहळ्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।